80-10 या प्रपोर्शनेट मध्ये उरलेली 10% सफाई कधी होते याची इत्यंभूत माहिती, त्याचे फोटोग्राफ्स हे डिटेल आम्हाला द्यावं म्हणून त्यांना सांगितलं. जेम पोर्टलची खरेदी ही होणारच या पद्धतीनं त्याही बैठकीत आम्ही विषय समजून सांगितले. प्रशासनानं तयारी केली आहे. हे सगळं मुंबईत सुरू आहे. आमच्या आता असं लक्षात येत आहे की आम्ही ही जे कामाचा धडाका सुरू केलाय या धडाक्यामुळं कदाचित आमच्या विरोधकांना त्यांच्या मतपेटीला धक्का लागतोय की काय अशी स्थिती तयार झाली आहे आणि म्हणून आम्हाला डिस्टर्ब करतात. आणि माझं स्पष्ट आत्ताही म्हणणं आहे की ज्या रोहिंग्या बांगलादेशींसाठी तुम्ही डिस्टर्ब झालेला आहात ते याही पुढे तुम्ही डिस्टर्ब होणार आहात. कारण आमची कारवाई या मुंबईच्या भल्यासाठी सुरू आहे. जे रोहिंगे बांगलादेशी अनधिकृतपणे मुंबईच्या रस्त्यांवरती फेरीचे धंदे करतायत, मुंबईकरांची वाट अडवतायत, ज्येष्ठ नागरिकांना कामावरून सुटल्यानंतर नागरिकांना घरी जाण्यासाठी ज्यांना वाट मिळत नाही त्यांच्यावरती आमची कारवाई सुरूच राहणार. त्याने तुम्ही डिस्टर्ब झालेला आहात का? म्हणून तुम्ही लक्ष विचलित करण्यासाठी रोज काही ना काही एक नवीन मुद्दा तुम्ही काढताय, हे योग्य नाहीये. आणि मी तुम्हाला आता काही गोष्टी मी घेऊन आलो जे तुमच्या समोर सांगणार की याच्या पूर्वी जे महापौर झाले त्यांनी याबाबत काय काय त्या वेळेला जी भूमिका मांडली होती हे सोयीस्करपणे आपल्या विरोधी पक्ष नेत्या विसरल्या. आणि त्यामुळे आमच्या लक्षात येत आहे की एक वेगळा नॅरेटिव्ह बनवायचा, जी कारवाई चालू आहे, आम्ही कोणाच्याही दबावात येणार नाही. या मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. ज्या कॉन्ट्रॅक्टरची साखळी डिस्टर्ब झालेली आहे त्याच्या आडून कोणी आमच्यावर हल्ला करताय का असा आता माझा प्रश्न आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवतो. जे जे महापौर इथे होऊन गेले त्यांनी काय काय स्टेटमेंट दिली, म्हणजे ज्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला ते देखील सोयीस्करपणे विसरले. आणि ज्या विरोधी पक्ष नेत्या ज्यांनी गांभीर्याने बोलायला हवं त्या देखील विसरल्या. मी तुम्हाला काही दाखवतो. या महापौर कोणाच्या होत्या? आमच्या नाही ना. पुढचं दाखवतो. या महापौर रोज माजी महापौर तुमच्या समोर बोलतायत. यांच्या गाडीवरती काय दिसतंय तुम्हाला? प्ले करा. तरी ओपन केला तर झूम करतील कॅमेरा. हे होत नाहीये. मी तुम्हाला याचे फोटो देईन. हे बघा, गाडीवर दिवे नाहीये. हा घ्या. हे कुठले आहेत फोटो? हा फोटो नाहीये का? याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो. आज ते आपल्या हयात नाहीये. फार मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. शहरात नाहीये त्यामुळे मी फार या बाबतीत बोलणार नाही. पण मी हे तुम्हाला यासाठी सांगितलं की आम्ही कुणीही, म्हणजे ताईंनी या गेल्या 2 महिन्यामध्ये किंवा महिन्याभरात त्या महापौर झाल्यानंतर आम्हाला हीच गाडी हवी, आमच्या गाडीवर हाच दिवा पाहिजे असं आम्ही कोणालाही आग्रह केलेला नाही. दुसरं, त्याचे लुकलुकणारे दिवे आहेत हे आम्ही नाही सांगितलं कोणालाही. त्यांच्या गाडीवरती ऑटोमॅटिकली बसवलेले होते. त्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, आता ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यावरती बोलताना हे सगळे आरोप केले, विरोधी पक्ष नेत्या 9377 गाडीचा नंबर आहे. त्यांच्या गाडीवरही दिवे नव्हते का? तर त्यांच्या गाडीवरती दिवे होते. त्यामुळे मला असं वाटतं आपण आमच्यावर आरोप करावेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून
हा तुमचा अधिकार आहे आणि पुढची गेली अनेक वर्ष 20-25 वर्ष आता तुम्हाला तिकडेच बसायचं आहे. त्यामुळे याचा सराव करून घ्या की आमच्यावर तुम्हाला आरोप करायचे, आमचं काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आणि आम्ही ते सकारात्मकतेने घेऊ. पण जसं रोज सकाळी या महाराष्ट्रामध्ये 9 वाजता अमर भूपाळी वाजते आणि त्याचं उत्तर विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलं, अगदी त्या पद्धतीनं या मुंबईत एक निगेटिव्ह अमर भूपाळी सुरू करण्याचा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं आमचं जर काम करण्यात आम्ही नाले सफाईमध्ये कॉन्ट्रॅक्टर्सला रोखतो, आमची चूक असेल तर आम्हाला सांगा. आम्ही जेम पोर्टलवर जाऊन खरेदीची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय, त्यात आमची चूक असेल तर आम्हाला विरोधी पक्षांनी समजून सांगावं की होय हे तुमचं चुकतंय. कारण जेम पोर्टलच्या वेळेला विरोधी पक्षनेत्यांनी जी भूमिका किंवा जे स्पष्टीकरण दिलं होतं ते एकदा तुम्ही चेक करून बघा. त्यामुळे आम्हाला असं वाटतंय आपला मतदार हा डिस्टर्ब होतोय, त्या फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ आडून या सगळं बोलतायत, हे बरं नाहीये. आमची बांधिलकी मुंबईकरांशी आणि माझी परत एकदा आपल्या समोर ही विनंती आहे की आम्ही कुणीही या संदर्भात मागणी केलेली नव्हती. आम्हाला ज्या गाड्या दिल्या त्या आम्ही वापरल्या, त्याच्यावर कुठला दिवा बसवा काय बसवा हा प्रशासनाचा निर्णय आहे. पण विनाकारण वारंवार हे विषय काढले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. एवढंच माझं सांगणं आहे आणि याबाबत मी आता महापौर महोदयांना विनंती करेन की त्यांनी देखील आपली भूमिका आपल्या समोर मांडावी. सर्वांना नमस्कार. या ठिकाणी अतिशय विस्तृत पद्धतीने सगळे मुद्दे सभागृह नेता श्री गणेश खानकरजी यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत. मी कालपासून बघते लाल दिव्याचा विषय, ज्यावरती खूप चर्चा झाली, ज्यावरती आरोप केले गेले की महापुरांना लाल दिवे आवडतात, महापुरांनी लाल दिव्याची गाडी मागून घेतली किंवा काही लुकलुकणारे ते काही दिवे असतील किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींची मागणी, महापुरांना हा किती अट्टहास आणि किती ह्या गोष्टीची आवड, असे बरेच विषय मी तुमच्या सगळ्यांच्याच वृत्तमानपत्रातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून पाहिले. काल हा विषय पूर्णपणे चालू असताना बऱ्याच लाईव्ह टीव्हीच्या ह्याच्यावरती मी माझी मतं पण मी दिलेली आहेत. परंतु काल मला सगळ्यांशीच बोलता आलं नाही, म्हणून मी सभागृह नेत्यांशी बोलून आमच्या दोघांनी एकमेकांशी विचार विनिमय करून आमचं असं ठरलं की प्रेस या ठिकाणी प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांनाच एकत्र बोलून त्या सगळ्या गोष्टीचं आपण विश्लेषण केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1, या ठिकाणी लाल दिव्याचा जर विषय असेल तर या ठिकाणी लाल दिवा म्हणजे मी 11 तारखेला पदग्रहण केल्यानंतर मला त्या ठिकाणी दिलेलं ऑफिस, दिलेलं केबिन आणि दिलेली गाडी ही प्रशासनाने दिलेली, मी काही मागणी केलेली नाही. जी काही पद्धत आहे महापुरांना जे दिलं जातं त्या पद्धतीने प्रशासनाने दिलेलं आहे आणि प्रशासनाने जे दिलं ते मी एक्सेप्ट केलं, प्रोव्हाइड केलं, ते मी घेतलेलं आहे. ज्यावेळी हा विषय जेव्हा आला की तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसता वगैरे, एक तर पहिली गोष्ट माझ्या गाडीला लाल दिवा वरती नव्हता. माझ्या गाडीला वरती जसा किशोरीताईच्या गाडीला वरती लाल दिवा आहे त्या पद्धतीचा काही लाल दिवा माझ्या गाडीला नव्हता. फ्लिकर्स मी सगळी माहिती घेतली, मला तितकं काही हे नाही. त्यानंतर मला कळालं की ॲसेसरीज कुलकर्णी म्हणून मी त्यांना फोन केला की हा काय सगळा विषय आहे. ते त्यांनी सांगितलं मॅडम जेव्हा तुम्हाला गाड्या प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यावेळी त्या सगळ्या ॲसेसरीज असतात गाडीच्या, त्या लावण्याचं काम त्यांचं आहे. मग मी आयुक्तांना फोन करून सांगितलं की ही जबाबदारी कोणी घ्यायची, याच्यामध्ये महापुरांची काही चूक आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम ही जबाबदारी आमची आहे, प्रशासनाची आहे, तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करतो ते तुम्ही एक्सेप्ट करता. तर त्यामुळे आयुक्तांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या पद्धतीचं आपण प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. प्रशासनाने ह्या सगळ्या गोष्टी देत असताना त्या ठिकाणचे असणारे नियम निकष, जे काही राज्य शिष्टाचार असेल, जो काही असेल तो सगळा सांभाळून मग आलेल्या महापुरांना, उपमहापुरांना, कमिटी चेअरमॅनला ह्या सगळ्यांना दिलं पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि ते एक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे. तर या ठिकाणी सांगायचं झालं की अशा पद्धतीचा उहापोह केला विरोधातून की महापुरांना ह्याची काही कल्पना नाही. माझं कुठेही पत्र गेलेलं नाहीये की मला हीच गाडी पाहिजे आणि असंच पाहिजे आणि अशा पद्धतीचं काही मी पत्र दिलेलं नाही. त्यामुळे मी इथे माझं विश्लेषण करण्यासाठी मी आणि सभागृह नेता या ठिकाणी आलेलो आहे. तरी हा सगळा विषय करत असताना मला आधी ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की विरोधकांनी त्या परवाच्या दिवशी ताईंनी म्हटलं होतं की काय आता हे महानगरपालिका झाले की हे मार्केट झाले. मार्केट म्हणजे आपण मराठीत बाजार बोलतो ना, तर बाजार ताईंना यासाठी वाटला कारण 4.5 वर्षांनी महापौर बसल्यानंतर आणि लोकांना आता या ठिकाणी असं वाटायला लागलं की आम्ही आताही तुम्ही बघितलं तर मी पूर्ण गराड्यात होती, लोकांची कामं होतात त्या ठिकाणी.
त्यामुळे सातत्याने हा जो मेसेज आहे हा मुंबईकरांपर्यंत जातोय आणि त्या ठिकाणी त्यांची निवेदनं आणि पत्र घेऊन ते त्या ठिकाणी येतात. ते मग माझ्या दालनामध्ये, उपमहापौरांच्या दालनामध्ये, सभागृह नेत्यांच्या दालनामध्ये ही सगळी मुंबईकर आता यायला लागली. आतापर्यंत ही येत नव्हती 25 वर्षात, ती आता यायला लागली. कारण 25 वर्षात या महानगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर फिरत होते. तर त्यामुळे मुंबईकर ह्या ठिकाणी येऊन कामं करतात अशा पद्धतीचा काही कारभार या मागच्या 25 वर्षात नव्हता, जो आता मुंबईकरांना दिसायला लागला. तर काहींना धक्का लागला, तर काही बोलतात की काय मार्केट झालंय का या महानगरपालिकेच्या बिल्डिंगचं. तर तुम्हाला ते मार्केटच वाटणार, पण आम्हाला असं वाटतं आम्ही या ठिकाणी मुंबईकरांची सेवा करण्यासाठी बसलेलो. तर अशा पद्धतीच्या पूर्ण विपर्यास, या पद्धतीचा संपूर्ण विषय ज्याच्यामध्ये जर त्या लोकांनी जर आमच्याबरोबर नाले सफाई किंवा मुंबई क्लिनिंग ड्राईव्ह किंवा विविध गोष्टींवरती, पण रुग्णालय असतील किंवा हॉस्पिटल असतील, या सगळ्या गोष्टींवरती जर डिबेटला जरी बसले असते ना, तरी मला या ठिकाणी खूप आनंद झाला असता. पण या ठिकाणी महापौरांनी घड्याळ काय घातलं, कुठल्या ब्रँडची साडी नेसली, मग लाल दिवे, ह्याच गोष्टी तुम्हाला राहिलेत. वेणी, फणी, लाल दिवे, तुमच्याकडे दुसरे विषय नाही राहिलेत. याच गोष्टी तुम्ही घेऊन मुंबई, म्हणून तुम्हाला हे मताधिक्य ह्या पद्धतीने मॅन्डेट लोकांनी दिला आणि तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेले आहे. तेच जर मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न जर तुम्ही मांडले असते ना, तरी मला महापौर म्हणून प्रत्येक स्टुडिओमध्ये डिबेट करायला आवडलं असतं. पण दुर्दैव आहे या गोष्टीचं. आणि आता फक्त लाल दिवा ठीक आहे, जे असेल, पण ह्याच्यामध्ये महापौरांची किंवा कुठल्याही कमिटी चेअरमॅनची किंवा उपमहापौरांची चूक नव्हती. प्रशासनाला जाब विचारा. प्रशासनाने सगळे नियम धाब्यावरती मारून का या ठिकाणी अशा पद्धतीच्या गाड्या दिल्या, आणि त्याचा जाब मी महापौर म्हणून विचारला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे ह्यापुढे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी मान्य झालं त्यावेळी सगळे दिवे वगैरे काढून घेण्यात आलेले. तर ठीक आहे ना, झालं. तर त्याच्याबद्दल बदल्यामध्ये सगळे दिवे, ऍक्सेसरीज, सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत. कुठलाही लोभ, कुठलाही आकर्षण या ठिकाणी महापौर म्हणून मला अजिबात नाहीये, उपमहापौर म्हणून त्यांनाही नाहीये, किंवा कुठल्याही कमिटीच्या चेअरमन. आम्ही या ठिकाणी काम करायला आलेलो आहे, लोकांची कामं करण्यासाठी. लोकांनी आम्हाला जे या ठिकाणी सत्तेमध्ये पाठवलंय, महापौर म्हणून बसवलेलं आहे, सगळे चेअरमॅन या ठिकाणी बसवले, हे लोकांची कामं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहे. कुठल्या गोष्टीचा आकस या ठिकाणी विषयच येत नाही. तर अशा पद्धतीचे विषय काढून आता अजून दुसरा कुठला तरी विषय मी सकाळपासून वाचते, जो आता तुम्ही बोलणार आहे त्याच्या अगोदरच मी बोलते, की त्याच्यामध्ये सांगितलंय की सुरक्षा रक्षक. तर सुरक्षा रक्षक, हो, माझ्या पत्रात मी उल्लेख केलाय, दिवसाला 300-400 लोक जर येतात आणि त्यांना जर हँडल करणं जर मुश्किल जात असेल, माझा स्टाफ कमी आहे. गेल्या महिनाभरापासून MS डिपार्टमेंटच्या लोकांना मी सांगते की महापौरांचा स्टाफ किती असायला पाहिजे. जर त्या ठिकाणी 10 आहे तर या ठिकाणी 4च का दिसतात आहे, बाकीचा स्टाफ का येत नाहीये. तर त्याच्यावरती पण, कारण काय झालं, माझ्याकडे फार स्पष्ट उत्तर येतात, मॅडम थांबा ना, 4.5 वर्षानंतर आता हे झालंय सुरू, आम्हाला थोडा वेळ द्या. मग काय करायचं, लोक प्रमाणाच्या बाहेर येतात आहे. मी महापौर झाल्यानंतर या ठिकाणी अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्याचा एवढा सेन्सिटिव्ह विषय मी या ठिकाणी घेतला, मी रोहिंग्याचा विषय या ठिकाणी घेतला. तर या ठिकाणी जर 200-300च्या मॉबने लोक येतात आहे, तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी जर मी एक सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी मागितला, तर मी मान्य करते, मी मागितला. त्याच्यात मला वाटत नाही मी माझ्या पर्सनल ह्याच्यासाठी काय, तर त्या ठिकाणी स्टाफ बसलेला असतो, त्या ठिकाणी इतर यंत्रणा असते, सगळ्या गोष्टी असतात. त्या मॅनेज करताना त्या 2 ऑपरेटर आहेत तिकडे, नेहा मॅडम, आकांक्षा मॅडम, त्यांनी माझ्याकडे तक्रार केली की मॅडम आम्हाला हँडल करता येत नाही, एक तर स्टाफ तरी वाढवा, आता सुरक्षा रक्षक तरी द्या. इतकी लोक येतात, आम्ही सगळ्यांना, लोक पॅनिक होतात, 2-2, 3-3 तास झाल्यावर त्यांना थांबावं लागतं. एकतर माझं त्या ठिकाणी काम करण्याची अशी पद्धत आहे की मी शेवटचा व्यक्ती भेटेपर्यंत मी ते ऑफिस सोडत नाही. हे तुम्ही सर्वांनीच मला बघितलेलं आहे. मी 8-8, 9-9 वाजेपर्यंत बसलेली असते, ते शेवटच्या मुंबईकर, शेवटचा मला भेटायला आलेल्या व्यक्तीला भेटेपर्यंत मी तिथून हलत नाही. तर तो सगळा हँडल करताना मी त्या ठिकाणी डिपार्टमेंटला सांगितलं की त्यांच्याकडे उत्तर आहे की आपल्याकडे स्टाफ भरलेला नाही. शेवटी मी बोलवून सांगितलं की कंत्राट बेसिसवरती तरी आपल्याला घेता येईल का स्टाफ, तर ते स्टँडिंगवरती ते तयार करा DL आणि ते पाठवा, म्हणजे किमान आपण 5-6 लोक तरी घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं काम सुरू आहे ना. 1 महिना झालं, 1.25 महिना फक्त झालेला आहे. तर ह्याचाही त्यांनी उहापोह केला की का मागितलं. पण त्यांचं पत्र तुमच्या पर्सनल गोष्टीसाठी येतं. मी या ठिकाणी महापालिकेच्या स्टाफला किंवा कंट्रोल करण्यासाठी की ह्या बिल्डिंगमध्ये जे आले त्यांना सुद्धा व्यवस्थित बसता आलं पाहिजे, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे, अशा सगळ्या गोष्टीचा जो विषय या ठिकाणी हँडल करण्यासाठी मी मागणी केली. तिसरा विषय मी सांगते, तोही विषय मी बोलते. परवाच्या दिवशी 1 महिन्याच्या नंतर मला सांगितलं गेलं की मॅडम आपल्याला महापौर वैद्यकीय निधीची मदत करायला पाहिजे. तर मी सांगितलं बिलकुल केली पाहिजे, पण आपल्याकडे दिवस कमी आहेत. म्हटलं किती दिवस आहेत आपल्याकडे, 31 मार्च ना,
30 मार्च आपल्याला किती आहे, 31 मार्च आपल्याकडे शेवटचा दिवस आहे. 31 मार्च नंतर हा निधी जो आहे तो लॅप्स होणार आहे. सुरुवातीला मला 12.5 लाख सांगितले, परवाच्या दिवशी मला 30 लाख कळाले. तर मी सांगितलं बरं, मग आपल्याला हे कोणाला द्यायचे असतात, मी आताच आली आहे ना, सगळी माहिती करून देते. तर मी सांगितलं आपल्याकडे तयार आहेत सगळे ऍप्लिकेशन्स. तर मी सांगितलं ठीक आहे, ऍप्लिकेशन्स कोणाचे आहेत, तर हे सगळे जवळपास 30 लाख वाटायचे 25-25 हजाराप्रमाणे माझ्या पुण्यामध्ये एवढा मोठा ढिगारा ठेवला. तर मी सांगितलं आपल्याला हे रुग्णांना द्यायचेच आहेत, आपण मदत करण्यासाठी. पण हे रुग्ण कोण आहेत, 4.5 वर्ष महापालिका बंद होती, तर हे रुग्ण आत्ताचे आहेत, 2 वर्षापूर्वी ऍप्लिकेशन्स दिले आहेत, आत्ता दिले, तर आपल्याला ही माहिती घ्यायला नको का? कारण आपल्या नियमात कसं आहे, रुग्ण ऍडमिट पाहिजे आणि तो त्या निकषात बसायला पाहिजे. मग उद्या महापुराने सही केली की बोलणार महापुराने कोणाला पैसे दिले, तोही विषय. तर मी त्यांना सांगितलं तुर्तास थांबवून ठेवा, मला अजून आपल्या हातामध्ये 15 दिवस आहे, आपण शहानिशा करू हे सगळे रुग्ण कोण आहेत. तर त्यांनी पण सांगितलं डिपार्टमेंटने काही हरकत नाही मॅडम, तुम्ही आपण याची शहानिशा करून मग आपण ते चेक सगळ्यांचे साईन करू. आजच्या पेपरामध्ये ती सुद्धा खबर आली, महापुराने रुग्णांचा पैसा अडवून ठेवला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, असं काहीही चित्र नाही. ज्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी तुमच्या समोर आणून उभं केलं जातं, या ठिकाणी आम्ही काम करायलाच बसले. ते पैसे उलट मी माझ्या महापौर निधीतले 10,000 बोलवून सांगितलं की या ठिकाणी तुम्ही महापौर वैद्यकीय निधीला मला जे काही मानधन मिळतं ते त्यांना त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. मी ह्याच्यानंतर ही पण त्या ठिकाणी घोषणा केली होती की मी QR कोड तयार केला आणि QR कोड मी पूर्ण महानगरपालिकेत माझ्या टेबलवरती पण तुम्हाला दिसेल की मला शॉल, नारळ, साडी विडी काय घेऊन येतात ते काही आणू नका मला, पण तुम्ही एक काम करा, ते शॉलला किंवा त्या बुकेला जर तुम्ही 200 रुपये जरी बाहेर खर्च करत असताल मला देण्यासाठी, त्यापेक्षा तुम्ही तो QR करा, म्हणजे जेणेकरून ते महापौर वैद्यकीय निधीला पैसे जातील. अशा पद्धतीचं आव्हान काय की इतर जे आस्थापना आहेत मोठमोठी, ज्या ठिकाणी आपल्याला CSR फंडातून वगैरे त्यांना पण आम्ही आव्हान केलेलं. तर अशा पद्धतीचं इतकं चांगलं काम या ठिकाणी होत असताना या सगळ्या न्यूज येतात आहे की महापुराने रुग्णांची आता हाल करायला सुरुवात केली, महापुराने सुरक्षा रक्षक व्हा. तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी आम्ही काम करायला आलेलो आहे आणि अतिशय पारदर्शी, जसं सभागृह नेत्यांनी सांगितलं, जेम पोर्टलवरती आम्ही पूर्ण 27 वर्षी वस्तू त्या ठिकाणी आम्ही पाठवतोय. नाले सफाई पूर्व बैठक घेऊन आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारतोय की तुम्ही कशा पद्धतीने नाले सफाई करून आम्ही सगळा ब्यौरा घेतोय. आणि असं नाही की त्यांचं फक्त ऐकून आम्ही तिथे गप्प बसणार आहोत, आम्ही व्हिजिट करणार आहोत, आम्ही बघणार आहोत की त्या पद्धतीने सगळे नाले सफाई होते का. तर इतका सगळा चांगला कारभार चालू असताना अशा पद्धतीचे विषय येतात, तर त्याचा खुलासा करण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतली. नमस्कार. बघा, एक लक्षात घ्या, आल्यानंतर 100 दिवसामध्ये आम्ही कार्यक्रम तयार केला, 100 दिवसाचा कार्यक्रम तयार केला. आदरणीय आमचे मुंबई अध्यक्ष अमित साटमजी, आमचे सभागृह नेता धनकर साहेब, आम्ही बसून जो 100 दिवसाचा कार्यक्रम ज्याच्यामध्ये विविध आम्ही विषय घेतले, त्याच्यामध्ये 12-13 विषय तर आम्ही कव्हर करत आलो. तर हे झपाट्याने काम जे चालू आहे या पद्धतीने, तर इतकं मोठं काम चालू असताना त्यांच्या पोटात गोळा उठणारच ना. त्यांना मग काय दुसरे विषय राहिले, घड्याळ, साडी, दिवा, याच्या व्यतिरिक्त त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलतच नाहीये. मुंबईच्या काही सिविक गोष्टींवरती जर त्यांनी चर्चा केली असते, ही नाले सफाई कशी काय होते त्याच्यावरती महापुरांचं लक्ष आहे का, तर मला आवडलं असतं. मी जाऊन तिथे उलट त्यांचं सजेशन घेतलं असतं की कुठला नाला आहे मला दाखवा, मी तिथे जाऊन व्हिजिट करते. कुठलं हॉस्पिटल आहे मला दाखवा ज्या ठिकाणी रुग्णांना औषधं मिळत नाहीत, त्याची मी घेतलेलीच आहे. मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिट सुरू केलेली आहे, मी शाळांमध्ये व्हिजिट सुरू केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी काही अपघात होतो त्या ठिकाणी मी धावत जाते. तरी सुद्धा मी इतकी सतर्क असून सुद्धा माझ्याकडनं पण समजा काही राहून गेलं असतं तर त्यांनी जर मला समोरून सुचवलं असतं की तुम्ही ऋतू मॅडम त्या ठिकाणी गेलेलं आहे तर मला आवडेल. पण आता ह्याच गोष्टी त्यांच्याकडे लाल किंवा त्याच्याशिवाय दुसरे काही विषय राहिलेले आहेत, त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडनं त्याच अपेक्षा आहेत. ऋतू तावडेजी, तुम्ही ज्या वेळेला महापौर झाला त्यावेळेला इतरही अनेक नावं चर्चेत होती. पडद्यामागे अशाही चर्चेत की भाजपमधीलच काही लोकांकडनं तुम्हाला विरोध केला जातो आणि त्यांच्याचकडनं या अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण दिलं जातंय. आता अजून काय काय वेगवेगळं ऐकायचं असं काहीही नाहीये. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, भारतीय जनता पक्ष त्याच्या माध्यमातून ज्यावेळी डिक्लेअर केलं तर असू शकतात मतभेद, बातमीतली बातमी असू शकतात, काही मतभेद, प्रत्येकाला अपेक्षा असते की
पण एक आहे, शिस्त अशी आहे की एकदा मिळाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी महापौर म्हणून मला पाठवलं तर मला काम करायचंय, सभागृह नेता म्हणून गणेश कणकरजींना पाठवलं तर तिथे त्यांना काम करायचंय, शिक्षण समितीचे अध्यक्ष राजेश शिरवाडकर